ED Honorable Sri Sharma ji, All India SC/ST Employees Welfare Associations Chairman and GM ONGC, Honorable Ayushman Sri Jagesh Sompur ji, ED ONGC, Honorable Sri Vijay Raj ji, ED Head Drilling Services, Honorable Sri Portia ji, ED Head Drilling Services, Honorable Sri Prasad ji, Savitribai Phule University Pune, Professor and Head of the Department, Dr. Vijay Khare ji, RLO ONGC, Sri Vivek Jine ji, Sri Raghunath Karagavkar ji, Honorable Sri Yogeshwar Ade Sahab, Honorable Sri Govind Patil ji, Honorable Sri Naksen Sonare ji, Honorable Sri Sitaram Gaikwad ji, Honorable ED Sri Tiwari ji, organizers, distinguished guests, dignitaries, friends, brothers and sisters, it is my immense pleasure that today I am here in this August gathering. Since I am here, Sri Jagesh Sompur behind me to come in our program, but I could not find time in that period because you know that Corona was there since last 2.5 years. We were involved in that. Even we lost so many peoples. दोस्तों, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के बारे में कुछ बोलना यानी सूरज को दिया दिखाना है, लेकिन जब बुलाया ही गया है तो कुछ तो बोलना पड़ेगा। यह सच है कि डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर केवल एक व्यक्ति नहीं थे, तो वे ऐसे एक रसायन थे कि जिन्हें कुछ भी पूछिए, जिनसे कुछ भी जानिए। आजकल के जमाने की अगर हम बात करें तो उन्हें अगर गूगल ऐप कर दिया गया तो अतिशयोक्ति नहीं होगी। हमारे देश को 75 साल हुए हैं, उसका अमृत महोत्सव हम मना रहे हैं और इसी वक्त डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी का 131वां जन्मदिन भी हम मनाने जा रहे हैं। लेकिन इस देश को स्वतंत्रता मिलने के बाद पश्चात हमारे दलित, शोषित, पीड़ित, आदिवासी, खास करके महिलाओं को उस स्वतंत्रता का पूरा लाभ मिल सके और उन्हें भी एक इंसान के भांति जीने का मौका मिले, उन्हें बराबरी का दर्जा मिले। क्योंकि आपने देखा होगा कि इतिहास उसका साक्षी है कि हमारा देश पुरुष प्रधान रहा और स्त्री को एक प्रकार से हीन समझा जाता था, अस्पृश्य समझा जाता था।
पहली बार बाबा साहब ने भारत के संविधान में जेंडर इक्वालिटी लाकर महिलाओं को वह अधिकार दिया जो किसी एक पुरुष को था। बाबा साहब ने शिक्षा लेकर अपने व्यक्तित्व को तो विकसित किया ही है। उन्होंने जो जिस प्रकार की गरीबी, जिस प्रकार का भेदभाव, जिस प्रकार से उन्होंने अस्पृश्यता अपने कार्यकाल में झेली है, जिसमें एक प्रकार से मानसिक तनाव, डर, दुख, उद्वेग, इन सारे चीजों से उनको गुजरना पड़ा। उसके बावजूद भी वे अपने निर्णय पर मजबूत रहे, डटे रहे और उन्होंने हर प्रकार से अपने आप को, अपने व्यक्तित्व को पूरे संतुलन के साथ विकसित किया। यह भी एक समझने वाली बात है। अन्यथा कई बार तो ऐसा होता है कि हम अपने दुख दर्द से बाहर नहीं आते, कोई हमारा द्वेष करता है तो उससे बाहर नहीं निकल पाते, कभी डर पैदा हो गया तो उससे बाहर नहीं निकल पाते। लेकिन वे ऐसे इंसान रहे हैं कि उन्होंने उन सब पर मात करके वे इस देश के संविधान के निर्माता बने हैं। और उनकी इच्छा हरदम रही कि मैंने जो अनुभव किया, मुझे जो अनुभूति हुई है, उसमें मैं अपने किसी भी भारत के नागरिक को उन सब आर्थिक, मानसिक, सामाजिक और धार्मिक गुलामगिरी से मुक्ति दिलाऊंगा। और उन्होंने वह मुक्ति संविधान में जो भी आर्टिकल में उन्होंने उद्धृत किया है, उसके माध्यम से उन्होंने हमें वहां से निकाला है। हे खरं आहे की धर्म आणि जातीच्या नावाने जनतेमध्ये तेढ निर्माण करून देशाला गुलामीगिरीत ढकलण्याचा डाव आपल्या जात आहे। व्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी होत आहे। संविधानाचे 4 स्तंभ हे कसे ध्वस्त होऊ शकतात, कसे वीक केले जाऊ शकतात, कमजोर केले जाऊ शकतात, त्याची शक्ती कशी समाप्त होऊ शकेल, या दिशेने आपण आज चाललेलो आहोत। आणि त्यामुळं हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांना त्या काळामध्ये हे सगळं कळत नव्हतं, त्यातला भाग नाही, त्यांना सगळं ज्ञात होतं। तरीही त्यांनी या गुलामगिरीतून आपल्याला मुक्तता मिळाली पाहिजे आणि स्वातंत्र्यता प्राप्त झाल्यानंतर दलित, वंचित समुदायांच्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही गुलामगिरीत राहू देणार नाही। ज्यांनी स्वतःला गुलामगिरीत ढकलून दिलेलं होतं ते जर आज सत्तेवरही असतील तर एक गुलाम हा दुसऱ्याला गुलाम कसा बनवू शकतो, तो अजिबात बनवू शकत नाही, अशी बाबासाहेबांची नेहमीच धारणा राहिली। आणि त्यामुळं जेव्हा संविधान किंवा राज्यघटना बनवण्याचा योग त्यांना प्राप्त झाला, संधी त्यांना प्राप्त झाली, तेव्हा त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित भारतीय संविधानाची निर्मिती केलेली आहे। मनुवाद ने हमारे बहुत सारे समाज को
जिस प्रकार से जकड़ लिया, हमारे लोग की अवस्था को गुलामगिरी से भी बुरी ऐसे संकट में धकेलने का काम किया। स्वतंत्र भारत में बाबा साहब ने अपने संविधान के माध्यम से उसे उसमें समता प्रस्थापित कर हमें वह रास्ता दिलाया कि भले ही अंग्रेज हमारा देश छोड़कर गए, लेकिन हम अभी भी हमारे समाज को उस गुलामगिरी में जकड़ कर नहीं रखेंगे जो मनुवाद के माध्यम से जकड़ा गया था। तो उससे भले ही हमें संघर्ष करना पड़े, लेकिन हम उससे बाहर निकालेंगे। आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादी व्यवस्थेला प्राधान्य देत मोठमोठाले उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रात उभे करून देशाची आर्थिक प्रगती करताना याचा वाटा जनसामान्यांना कसा मिळू शकेल, शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचू शकेल देशाच्या, या संबंधी त्यांनी भूमिका स्वीकारली। आणि धन्यवाद दिले पाहिजेत की त्यावेळच्या प्रथम पंतप्रधानांना पंडित जवाहरलाल नेहरूंना की त्यांनी सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून देशाचा विकास या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न केला। कारण बाबासाहेबांनी जरी देशाला संविधान दिलं, राज्यघटना दिली, परंतु त्याची अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम, त्याची संधी ही पंतप्रधान नेहरूंकडे होती, त्याचे अधिकार त्यांच्याकडे होते, कारण ते देशाचे पंतप्रधान होते। 17 वर्ष पंतप्रधान राहिले। त्यामुळं एखादा जेव्हा आपण ऍक्ट करतो, त्या ऍक्टचे जे रूल्स बनवावे लागतात आणि रूल्स फ्रेम करून त्याचं एक्झिक्युशन जे असतं ते करण्याची जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या सरकारवर आली होती। आणि त्यांनी त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात, उद्योगाच्या क्षेत्रात, सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात जे बदल घडवून आणले, त्या बदलाचीच प्रचिती म्हणजे आज आपण ओएनजीसीच्या या समारंभामध्ये उपस्थित आहोत। आपण सर्व सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहात, म्हणून मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा पाया रचला, परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही लोकशाही या देशाच्या कणाकणामध्ये, देशाच्या प्रत्येक भागात रुजवण्याचं काम या ठिकाणी केलं। दलित आणि आदिवासी आणि उपेक्षितांना, वंचितांना रोजगाराच्या संधी देऊन एक मोठं महत् कार्य या देशात घडविलं गेलं आणि त्याचाच परिपाठ सुद्धा आपल्याला ओएनजीसी मध्ये सुद्धा बघायला या ठिकाणी मिळतो आहे। हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि हे सगळं होत असतानाच येथील भांडवलदार वर्गही आर्थिक दृष्ट्या बलशाली झाला। जे गरीब होते ते मिडल क्लास बनले आणि जे मिडल क्लास होते ते श्रीमंत बनणे सुरू झाले। परंतु गेल्या काही वर्षामध्ये आपण ज्या पद्धतीनं देश बदलत चाललेला आहे, ज्या पद्धतीनं भांडवलदारांपुढे शरणागती पत्करली जाते आहे, ज्या पद्धतीनं गरिबांना, शोषित पीडितांना न्याय न मिळता केवळ मुबलक लोकांनाच तो न्याय कसा मिळू शकेल, आणि जे शासकीय उपक्रम या ठिकाणी देशामध्ये उभे झालेले होते, ज्या संस्था उभ्या झाल्या होत्या, त्यांच्या खासगीकरणाचा जो सपाटा चाललेला आहे, कवडीमोल भावाने सरकारी उद्योगधंदे ज्या पद्धतीने त्यांच्या घशात घालण्यात येत आहे, त्यामुळे निश्चितच रोजगारावर परिणाम होणार, आरक्षणावर परिणाम होणार। आपल्याला कल्पना असेल की यूपीएससी मध्ये जॉईंट सेक्रेटरीज नेमताना किंवा केंद्र शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये
ते पद भरताना कसल्याही प्रकारचं आरक्षण या ठिकाणी लावण्यात आलेलं नाही. त्यामुळं रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या, बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली, महागाई सुद्धा त्याच प्रमाणात वाढलेली आहे. इन्फ्लेशनचा रेट जर आपण बघितला तो सुद्धा मोठा आहे. आणि कुणी जर असं म्हणत असेल की क्रूड ऑइलचा दर, आता ऑइल कंपनीचा आहे आपली ONGC म्हणजे, आणि क्रूड ऑइलचा दर जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये जास्त झाला आहे, त्यामुळे या ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, तर मग डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारच्या वेळेला 2008 मध्ये ते झालं नव्हतं का? तेव्हा सुद्धा हे घडलेलं होतं, परंतु आपण ते होऊ दिलेलं नाही. आणि त्यामुळं रोजगाराच्या संधी वाढल्या, बेरोजगारांची फौज तयार झाली नाही. परंतु आज चित्र पालटलेलं आहे. मुठभर लोक अब्जाधीश होत आहेत. जगाच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये 5व्या क्रमांकावर येण्याचं सुद्धा लक्ष्य प्राप्त त्यांना झालेलं आहे. आणि जनतेला गरिबीच्या खाईत लोटल्या जात आहे. अशा या सर्व जे गरीब झालेले, करोनामुळे तर अनेक लोक कंगाल सुद्धा झालेत, कर्जबाजारी झालेत, जॉब्स गेलेत. ह्या सगळ्या परिस्थितीवर जर आपण विचार केला तर आज खासगीकरणामुळे नोकरीतील आरक्षण टिकेल की नाही, की ते संपुष्टात येईल. आधी EWS ला सुद्धा आरक्षण नव्हतं कायद्यानुसार, संविधानानुसार, ते आता संविधानात बदल करून टाकण्यात आलं. परिभाषा आरक्षणाची बदलवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं सार्वजनिक उद्योग टिकले तर आरक्षण टिकेल. खासगीकरणामुळं आरक्षणच नाही तर सर्वसामान्य जनतेच्या रोजगाराची संधी नष्ट झालेली आहे. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन अलीकडच्या काळामध्ये नवीन प्रकार सुरू झाला. आणि हे सगळं होत असताना आपण केवळ भाषणबाजी करायची आणि गपचूपपणे ऐकायचं, हे काही चालणार नाही. खासगीकरणाला जर आमचा विरोध होत नसेल तर उद्या हळूहळू एक एक संस्था आमच्या अशाच बर्बाद केल्या जातील आणि मग आम्हाला रोजगार सुद्धा राहणार नाही. मी स्वतः वीज क्षेत्रामध्ये, ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करतो आहे. आणि सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऍक्ट बदलवण्याचा घाट जेव्हा झाला तेव्हा मी प्रचंड विरोध केला त्याला. बाबासाहेबांचे त्या काळात ते कोटेशन्स दिले आणि केंद्र सरकारला सांगितलं की आमच्या सरकारचा याला विरोध आहे, महाविकास आघाडी सरकारचा. आमच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला. तामिळनाडूच्या, केरळच्या, बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आणि आम्ही त्या वीज क्षेत्राचं खाजगीकरण होऊ दिलं नाही, थांबवलं. तरी हळूहळू त्यांचं चालूच असतं. आता कोळसा कंपन्या डबघाईस यायला लागले, कोळशाचं संकट मोठ्या प्रमाणात उभं झालं. त्यामुळं ऊर्जा क्षेत्रात परिणाम झाले. 17 राज्यामध्ये लोड शेडिंग होत असताना महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला लोड शेडिंग दिसते का? अजिबात लोड शेडिंग होऊ दिलेलं नाही. त्यामुळं बाबासाहेबांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे की तुम्ही कोणत्याही खात्यात काम करा, परंतु मेरिटनी काम करा. आणि मेरिट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमची योग्यता चांगल्या पद्धतीने सिद्ध करू शकता. मला मध्ये माझी तक्रार झाली माझ्या पक्षाच्या हायकमांडकडे. सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्याकडे दलित लोकांनाच पोस्टिंग देता, इतरांना देत नाही. तुमच्या स्टाफ मध्ये दलित दिसतो. तर जेव्हा मला विचारण्यात आलं तेव्हा मी माझ्या वरिष्ठांना एकच प्रश्न विचारला की दलित झालेत
किंवा दलित नेमले म्हणून त्यांच्यात मेरिट नाही आहे का? जर त्यांच्यात मेरिट असेल तर ते तुम्हाला नक्कीच दिसणार आहे. त्यामुळे जेव्हा राज्यामध्ये चक्रीवादळ आला, जेव्हा राज्यात महापूर आला, जेव्हा राज्यामध्ये पहिल्यांदा कोळशाची टंचाई निर्माण झाली आणि आज जेव्हा कोळशाची टंचाई निर्माण होत असताना विजेची टंचाई निर्माण झाली, तर लोड शेडिंग मुक्त जेव्हा महाराष्ट्र आपण एकच राज्य देशामध्ये केलं आहे, तर तुम्हाला ती मेरिट लक्षात येते आहे की नाही? तर हे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे. बाबासाहेबांनी व्हाईसरॉयच्या गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना, नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना अनेक कायदे केलेत, अनेक प्रकारच्या योजना आणल्यात. माझ्याशी डॉक्टर खरे साहेब बोलत असताना सांगत होते की अनेक विषयावर आपण अजूनपर्यंत मांडणी केलेली नाही. एखादं बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं, त्याच्यावर 4 पुस्तकं स्वतःच्या नवीन काढणं ही काही विद्वत्ता नाही आहे. तर बाबासाहेबांचे अनेक पैलू जे अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. एक वॉटर रिसोर्सेस मध्ये आणण्याचा प्रयत्न थोरात साहेबांनी केलेला आहे, परंतु अजूनही सेंट्रल वॉटर कमिशनचं जे पुण्यातलं तुमचं ऑफिस आहे, त्यामध्ये ओरिजिनल पेपर्स बाबासाहेबांचे त्यावरचे केंद्र सरकार कुणालाही देत नाही. आणि मला आठवतं की जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची शताब्दी वर्ष होतं, त्यावेळेला केंद्र सरकारने ते मागितलेलं असताना सुद्धा ते सापडत नाही असं त्या ठिकाणी खोटं सांगून ही कागद देण्यात आलेली नव्हती. खरं म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट्स रिसर्चचे डॉक्युमेंट्स असतात आणि आर्काइव्ह मध्ये ते अवेलेबल असले पाहिजे. परंतु अलीकडे तर म्हणजे एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये इतिहास बदलत चाललेला आहे. तर मग अशा लोकांकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? त्यामुळे या ठिकाणी जेव्हा आर्थिक परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी बदलत असताना गेल्या 70 वर्षांची लोकशाही आपण या ठिकाणी कायम केली, ती लोकशाही आता किती काळ टिकेल हे सांगणं सुद्धा कठीण झालेलं आहे. हे ठीक आहे की देशाच्या आझादीचा आपण 75वा वर्ष साजरा करतो आहोत आणि 70 वर्ष आपल्या देशातल्या लोकशाहीला झालेले आहेत. आणि ते झालेले असताना 2014 पासून या देशामध्ये जे काही घडत चाललेलं आहे, जे इंग्रजांनी केलं त्यांच्या काळामध्ये, परंतु किमान दलित बहुजनांना, शोषित पीडितांना न्याय तरी मिळत गेलेला होता. परंतु या मनुवाद्यांपासून आपण कोणता न्याय अपेक्षित करणार हे सांगणं सुद्धा कठीण झालेलं आहे. त्यामुळं अनेक देशातल्या राज्यांमध्ये बलात्काराच्या घटनेत वाढ होत आहे. जवळपास 50,000 घटना घडलेल्या 2014 पासून. दिल्लीमध्ये 1550 घटना घडल्या. मजल इथपर्यंत गेली की संविधानाची प्रत सुद्धा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती बंद झाल्या. जो बजेट एससीपीचा, टीएसपीचा बजेट केंद्र सरकारचा आहे, तो बजेट खऱ्या अर्थानं लोकसंख्येच्या प्रमाणानुसार जो मिळत होता त्याचं प्रमाण जर आता काढलं तर त्याच्यात एक फार मोठी घट तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे आणि ते करण्याचं कामही आरक्षण बंद करून यांनी या ठिकाणी केलेलं आहे. हे सगळं करत असताना एक प्रकारे धर्मांध प्रवृत्तीला अलीकडे कोणता तरी 40 लोक
वाचण्याचं काम सुरू झालेलं आहे. खरं म्हणजे त्यांनाच तो 40 वाचून द्यायला पाहिजे. परंतु असो, मी त्याच्यात जाणार नाही. परंतु ह्या ज्या सगळ्या प्रवृत्त्या सुरू झाल्या, तो भूत आलेला याला, बोलणाऱ्यांना बुद्धी प्रामाण्यवादी, आंदोलनकारी, शेतकरी व विद्यार्थी यांना फुटीरवादी, तुकडे तुकडे ज्ञान, आतंकवादी, नक्षलवादी, देशद्रोही, अर्बन नक्षल सुद्धा हिणवलं जातं. आणि हे सगळं होत असताना आपण सगळे खुल्या डोळ्याने बघतो. आणि कायद्याला, नियमाला काही कुठं तुम्ही जर बोलला, कदाचित मी बोलेन मलाही राष्ट्रद्रोही ठरवलं जाऊ शकेल. तुम्ही सांगितलं की राऊत साहेब या ठिकाणी विजेमध्ये पूज्य भंतेजी बोलत होते, काम करतात. ट्रोल किती होतो ते सुद्धा बघितलं पाहिजे. आणि जितकं ट्रोल होतो आपण त्याच्यावरनं आपली प्रचिती येते की किती लोक आपल्या फॉलोअर्स आहेत. तर त्यामुळे ट्रोल नामक यंत्रणा सुद्धा सज्ज आहे. देशभक्त आणि देशद्रोहाची व्याख्या सुद्धा बदललेली आहे. सोयीनुसार ती केली जाते. आणि यामुळे राष्ट्राच्या, देशाच्या स्वातंत्र्याला, एकात्मतेला धोका सुद्धा निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं आपण विचारार्थी घेऊन आज हॅपीनेस इंडेक्स जो आपण पाहिला 2021चा, तर एकूण 149 देशाच्या यादीत भारताचा 139वा क्रमांक लागतो आहे. त्याबरोबर जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या आपल्या भारतीय लोकशाहीचं निर्देशांक घटलेला असून त्याचा क्रमांक आता 90वा असणे ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि डेमोक्रेटिक इंडेक्स सगळं गेलेलं आहे. हे असं का व्हावं याचा आपण विचार करणार आहोत की नाही. एकूणच या देशामध्ये अत्यंत नाजूक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि मागील 7 वर्षात देशाचे अद्यपतन अधिक वेगाने आणि तीव्र गतीने होत आहे. अशा प्रसंगी आम्हा जनतेने आपली आपला विवेक, आपली सदसद विवेक बुद्धी जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. लोकांच्या सामाजिक व आर्थिक जीवनात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी लोकशाही सहाय्यभूत ठरली. आणि बाबासाहेबांना ते वाटत होतं की आपण जर अशा पद्धतीने गेलो जे तथागत भगवान बुद्धानं त्यांच्या काळामध्ये घडवलं, तर निश्चितपणे समाजामध्ये निर्माण झालेली विषमता आपली नष्ट होऊ शकते. देशामध्ये दलित, पीडित, शोषित वर्ग जो मोठ्या प्रमाणावर आहे त्यांना न्याय मिळू शकेल. कुठल्याही विकासानं अजूनपर्यंत त्यांचे दार ठोठावलेले नव्हते, ते ठोठावले गेले त्यामुळं. आणि लोकशाहीमध्ये सर्वांच्या कल्याणाचा विचार केला जाऊ शकतो आणि तसाच अजेंडा त्यामध्ये मांडला जाऊ शकतो. आणि ते मांडलं गेलं सुद्धा काही काळात, परंतु आज ते नाही. त्यामुळे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये, पिळलेला वर्ग असता कामा नये, ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत व जो केवळ ओझ्याचा बैल म्हणून काम करत असेल असा समाजाचा वर्ग तयार होऊ नये. या सर्व समाजाच्या व्यवस्थेत, पद्धतीत, विभाजनात रक्तरंजित क्रांतीचे जे बीजे रोवलेली असतात आणि कदाचित हे दुखणे नाहीसे करणे लोकशाहीला अशक्य होईल. ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन बाबासाहेबांनी या लोकशाहीच्या रक्षणासाठी इशारा दिला होता. आणि एकसंघ भारत निर्माण करण्यासाठी आजच्या वर्तमानात सर्वांनीच कशा पद्धतीने कार्य करावं याचा सुद्धा उल्लेख बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटचा जो भाषण होतं संविधान सभेतलं त्या भाषणात केलेलं होतं. त्याबद्दलचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याला जर आपण खऱ्या अर्थानं लक्षात घेऊ तर निश्चितपणे आपली जी रेंगाळलेली प्रगती आहे, थांबलेली जी प्रगती आहे
त्या अधोगतीला कुठेतरी थांबवण्याचं काम आमच्याकडनं होईल एवढंच या ठिकाणी सांगून मी माझ्या शब्दांना विराम देतो. कारण मंत्रालयामध्ये मी बैठका लावलेल्या होत्या, त्या बैठकांना जायचं होतं. मला कल्पना सुद्धा नव्हती की जागेची एवढा वेळ घेतील, परंतु वेळेचं भान असलं पाहिजे. जेवढं इथं येणं मला गरजेचं होतं, तुम्हाला भेटणं गरजेचं होतं, तुमचे संवाद साधणं गरजेचं होतं, तेवढीच मोठी जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे. बाबासाहेब देशाचे पहिले ऊर्जा मंत्री झाले आणि राज्याचा पहिला ऊर्जा मंत्री होण्याचा मला तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो नावलौकिक मिळवला देशामध्ये आणि जगात, त्याला तसूभरही कमी होऊ द्यायचं नाही, हा माझा संकल्प आहे. अनेक बाबींवर मला लक्ष या ठिकाणी ठेवावं लागतं, मी ठेवतोही आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहो एवढंच या ठिकाणी सांगून आयोजकांना मी धन्यवाद देतो की आपण पुन्हा या ठिकाणी मला संधी उपलब्ध करून दिली. आपल्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी, परिवाराच्या सदस्यांशी, एक लहान छोकरी, लहान मुलगी, तिने वयाच्या 15व्या वर्षापासून 10व्या वर्षापासून पुस्तकं लिहिण्याचं काम केलं. 5 पुस्तकं लिहिली तिने, ते इंग्रजी भाषेत लिहिली. इंग्रजी कविता संग्रह सुद्धा तिने मला भेट दिलेला आहे. खरोखरच त्या मुलींसाठी टाळ्या कमी पडत आहेत. असे जे बाबासाहेबांच्या विचारांनी आणि तथागत भगवान बुद्धाच्या प्रज्वलतेने या ठिकाणी प्रकाशित होत असतात, अशा सगळ्यांना आपण मानाचा मुजराच दिला पाहिजे आणि तो देऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.